मनोज जरांगे पाटील यांची घेणार मंत्री राधाकृष्ण विखे व उदय सामंत भेट. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच केली आहे. भगवे झेंडे घेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत. जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत आले तर मोठी अडचण होऊ शकते असे राज्य सरकारला वाटू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सरकारने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत या दोन नेत्यांना जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊन आंदोलन करू नये अशी विनंती ते करणार आहेत. अहिल्यानगर किंवा पुणे येथे भेट घेण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत सध्या आंदोलन करू नये हा संदेश घेऊन हे दोन्ही नेते जरांगे यांना भेटणार आहेत. उदय सामंत यांचे अहिल्यानगरकडे प्रस्थान झालेले आहे. त्यामुळे आता विखे पाटील, उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर व या तिघांमध्ये काय नेमकी चर्चा होणार, सरकारतर्फे नेमका काय प्रस्ताव ठेवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत येण्यास मनाई केली आहे. तसेच जरांगे यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांना ठाणे, नवी मुंबई या परिसरात कुठे जागा देता येईल याबाबत सरकारने निर्णय घ्यावा असेही निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जरांगे यांनी आम्ही आता पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत असे सांगत काही झाले तरी आम्ही मुंबईत जाणारच असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे. याआधी सरकारने 26 ऑगस्ट रोजी हैदराबाद गॅझेटविषयी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक जालना ते मुंबई या प्रवासासाठी निघाले असल्याने पोलीस प्रशासनही अलर्ट झाले असून जालन्यातील अंतरवाली सराटी येथून निघण्याआधी पोलिसांनी मनोज जरांगे यांना 40 अटींचं पत्र दिले आहे. जालना ते मुंबई या प्रवासात जरांगे पाटील आणि त्याच्या समर्थकांनी या अटीचं पालन करावं लागणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.